मुंबईमधल्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर लावण्यात आलेत। भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी ही बॅनरबाजी केली आहे। बॅनरवरती फडणवीसांचा देवा भाऊ असा उल्लेखही आहे। उद्या दरेकरांच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। भाजप आमदार प्रवीण दरेकरांकडून मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात जोरदार बॅनरबाजी केलेली आहे। या बॅनरबाजीवर थेट देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख देवाभाऊ असा करण्यात आलेला आपण समोरचे हे बॅनर पाहू शकतो। बॅनरवरचा आशय खरं तर लक्षवेधी ठरणार आहे, कारण की त्याच्यावर उल्लेख जर आपण पाहिला तर देवेंद्र फडणवीस यांना देवाभाऊ असं म्हणण्यात आलेलं आहे। तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे कर्तव्यनिष्ठ विकास पुरुष असा सुद्धा आशय जो आहे तो फडणवीसांच्या बाजूने लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर उद्या संध्याकाळी 6 वाजता कोलाबा परिसरात जे आहे ते प्रवीण दरेकर यांच्या नवीन पक्ष कार्यालयाचं उद्घाटन आहे। त्या उद्घाटनावेळी स्वतः देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असणार आणि त्याच पार्श्वभूमीवर ही संपूर्ण बॅनरबाजी जी आहे ती मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात करण्यात आलेली। पण या बॅनरवरून राजकारण रंगणार का हा सुद्धा नवा प्रश्न जो आहे तो तयार होताना पाहायला मिळतोय। आता या बॅनरवरून नेमकी काय चर्चा रंगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर उद्याच्या जो एकंदरीत दरेकरांच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडेल तिथे नेमकी देवेंद्र फडणवीस काय भूमिका मांडणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद वारगेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।